नमस्कार मंडळी, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ना पोपटी बनवूया. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते. हे बघा, हे शेंगा घेतल्या आहेत मी. या तुरीच्या शेंगा आहेत, ह्या तुरीच्या, आणि ह्या वालाच्या शेंगा आहेत. हे बघा, ह्या वालाच्या आहेत, या तुरीच्या आहेत, आणि हे वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आणि हे बघा, हा आमचा अस्सल मालवणी मसाला हा मी वापरणार आहे या पोपटीमध्ये. आणि हा मसाला घातल्यावर ना कुठलाही मसाला घातला नाही तरी चालेल, कारण हा मसाला मच्छी, मटण, चिकन यासाठी एक नंबर आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा मसाला तुम्ही ऑर्डर करू शकता. आता हे बघा, त्याच्यासाठी मी हा ओवा घेतलेला आहे, किंवा अंडी घेतली 4, आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. आणि हा मी थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे. हा चिकन मसाला घेतला आहे, याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे, आणि दही घेतलेलं आहे, आणि मीठ आणि हळद पण घेतलेली आहे. आणि हे बघा, हे अर्धा किलो चिकन आहे. आणि हा बघा, हा आहे पोपटीसाठी खास भांबरुडीचा पाला आहे. आमच्याकडे भांबरुडी बोलतो ह्याला. हा आपल्या बांधावर मिळतो, जरा शेतामध्ये तर भरपूर असतो, आता तर भरपूर आहे. तर हा आम्ही आणलेला आहे, इथूनच भेटतो, आमच्या इथे भेटतो भरपूर हा भांबरुडीचा पाला. हा भांबरुडीचा पाला ना औषधी पण आहे. आपण जर पडलो वगैरे ना किंवा खरचटलं वगैरे, रक्त आलं ना, तर ह्याला ना हा पाला हातावर चुरगळून ना हा लावायचा, याचा रस लावायचा. एक नंबर आहे, आणि याचा सुवास पण चांगला वाव येते मस्तपैकी. आता हा आपण वापरूया. ह्याला स्वच्छ मी मिठाच्या पाण्यात 2 वेळा धुतलेलं आहे, कारण कीड वगैरे असते ना, म्हणून मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे बघा. चला मग आता आपण आता पोपटीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जी पोपटी आहे ना, ती आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी खास आहे. म्हणजे त्यांचीच फरमाईश आहे की आज आम्हाला पोपटी करून घाला म्हणून. तर अचानक भयानक जी आता प्लॅन झालेला आहे त्यानुसार आम्ही सगळं अरेंज केलेलं आहे. तर हे सगळं साहित्य तुम्ही बघू शकताय. तर चला बघूया कशी होते. आणि आजची पोपटी असणार ना, ती आपण कुकरमध्ये करायची ना? हो, कुकरमध्येच करायची आहे, कारण त्याला माठ बीठ आणायचं म्हणजे एवढं जमलं नाही आता अचानक. गावाला ना मातीच्या मडक्यामध्ये बनवतात. हा, मडक्यामध्ये बनवतात, मातीचा मडका असला की शेतात जाऊन असे लाकडा बिकडा लावून मस्तपैकी. आणि तेलाचा डबा असला ना, तेलाच्या डब्यामध्ये सुद्धा आपण बनवू शकतो. डब्यात पण करतात कोण. आता मी सुरुवात करते. आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेते. 1 चमचा मी हळद टाकते. मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला. हा, हे बरेच उशीर ठेवून द्यायचं, म्हणजे 10-15 मिनिटं ठेवलं. जसं तुम्ही जास्त ठेवाल ना तशी तुमची पोपटी चांगली होईल. मसाला त्याच्यामध्ये मस्त मॅरिनेशन होतो. आता मी टाकते चवीनुसार मीठ टाकते, कारण मी वरून परत शेंग्यांना मीठ थोडं लावणार आहे, म्हणून मी 1च चमचा टाकलेला आहे. आणि हा बघा, हा आमचा अस्सल मालवणी मसाला. हे बघा, एक नंबर होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही चिकन, मटण वगैरे सगळं बनवा मस्त, कुठलाही मसाला लागत नाही अजून. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकते. हे बघा, दही टाकायचं का. हे बघा, मी आता थोडं टाकलेलं आहे. आणि आता आला लसूणची पेस्ट टाकूया आपण. आला लसूणची पेस्ट टाकते. हे बघा, 1 चमचा मी मोठा एवढा चमचा एक टाकलेला आहे. ही आला लसूणची पेस्ट ना आम्ही घरीच बनवून घेतलेली आहे. जर तुम्हाला रेडीमेड जर पाऊचमध्ये येते ती पण टाकू शकता, म्हणजे ती मिळाली तर. ही आता आम्ही घरीच बनवलेली आहे. आता मी हातानेच एकजीव करते याला, नाही हो, कारण याला हे मसाला वगैरे लागायला पाहिजे ना. हे आपण आता ना असंच मिक्स करून ना 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं. हे मसाले त्यामध्ये मॅरिनेशन व्यवस्थित होतात. हे बघा, आता ना मी 1 पळी याच्यामध्ये तेल टाकते. 1 पळी मी तेल टाकून घेते. आणि चिकन मसाला पण टाकून घेते. मी चिकन मसाला असं टाकलाय मस्त सुगंध यावा म्हणून. आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत, त्या पाहुण्यांसाठी हे मी खास पोपटी बनवते. किती मस्त कलर आलेला आहे बघा. मसाला कसा छान आहे आमचा. तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा, खाली नंबर दिला जाईल. बघा, आता हे मी असंच 15 मिनिटं ठेवून देते. हे बघा, आता हे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता ह्यांना ना मी असे चीर पाडते, थोडासा मीठ मसाला लागण्यासाठी. हे बघा, हे असे चीर पाडले. काय जण मीठ भरतात, पण मीठ भरल्यानंतर ना त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतो, आणि हे मीठ मग बटाट्यांना खारट होतं.
आता मी असे हे 2 बटाटे घेतलेले आहेत. थंडीतनं पोपटी बनवा, खा, मस्त एक नंबर होईल. हे बघा. आणि सध्या ना हा शेंगांचा सीझन आहे. तर हे बघा कशा एकदम टपोरे, काय बोलायला, पावटा ना, पावटा म्हणजे वाल आहेत, वाल आहेत. आणि ही आहे तुरीची शेंग. बघा कशी आहे, एकदम टपोरे दाणे आहेत आतमध्ये, भरलेली आहे पूर्ण. भरलेली आहे पूर्ण. आणि ह्या सीझन मध्येच भेटतात. तर ह्याच सीझनला आपण पोपटी वगैरे करतो. सोबतीला आपण हे मटर पण घेतलेले आहे. थोडे घेतले मटर थोडेच घेतले. कोण कोण मका पण टाकतं. मका पण. हा, ते व्हेज असेल ना तर त्याच्यामध्ये मका पण टाकतात. ते व्हेजची पण आपण केव्हा तरी फुरसत मध्ये करूया. आता आपल्याकडे थोडा टाइम नाहीये, पाहुणे येऊन बसलेले आहेत. तर आपण आता सुरुवात करू. आणि ही तुरीची शेंग म्हणजे आपण तूर डाळ खातो ना त्याची शेंग आहे. हे बघा, ही त्याची शेंग आहे तुरी डाळीची. मस्तपैकी लागते आणि उकडून पण छान लागतात शेंगाद्या. चला मित्रांनो, आता पोपटीला आपण सुरुवात करूया लावायला. तर ही भांबरुडीचे पाला आहे ना, तो पहिले आपण लावून घेऊया. कसं व्यवस्थित मधुराने धुवून घेतलेला आहे. कारण आपण शेतातून आणतो ना, तर तो व्यवस्थित धुवून घ्यायला लागतो पहिले. हे बघा, असं करून आहे ना व्यवस्थित लावून घेऊया पहिले. हे बघा, आता व्यवस्थित भांबरुडीचा पाला ना खाली मस्तपैकी स्प्रेड करून घेतलाय. आता आपण त्याच्यामध्ये ना शेंगा टाकतोय. सगळं मिक्स टाकायचं. ठीक आहे ना, असं थर बनवून घ्यायचं. सगळ्याच शेंगा मिक्स करून एक असं थर बनवून घेतलाय. आता मीठ टाकायला लागेल ना मधुरा. मधुरा मीठ टाक तुझ्या अंदाजानुसार, कारण आपल्या मसाल्यामध्ये पण मीठ आहे ना. आणि ओवा टाकायचा मुख्य. हा, मेन ओवा टाकायचा. ओवा भरपूर टाकायचा, मस्त वाटतं खायला. त्यानंतर आता आमचे पाहुणे खाणार ते सांगतील कशी आहे ती. बटाटे टाकू. बटाटे बघा चीर मारून घेतलाय मस्त पैकी. हे बघा टाकूया. आणि वरती टाकूया काय अजून. हे बघा, आपलं चिकन पण व्यवस्थित मॅरिनेशन झालं आहे. जवळजवळ 15-20 मिनटं झाली ना. 20 मिनटं झालेली आहेत. तर मसाले ना आपले एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये ना मॅरिनेशन झालेलं आहे. तर आपण आता ना हा एक थर लावून घेऊया चिकनचा. हा बघा थर, हे बघा ना, असं थर लावून घ्यायचं. हे बघा, हे व्यवस्थित आता चिकन लावून घेतलंय. तर आता त्याच्यामध्ये काय टाकणार, शेंगा टाकूया. हे शेंगा ना, या शेंगा आहेत ना, आता ह्या मी मसाल्यामध्ये मिक्स करूया मस्तपैकी. मसाला आपला राहिलाय खाली, छान लागते. तर मित्रांनो हे बघा, आता याच्यामध्ये ना एक एक अंडा लावून घेऊया. आता बघा, ही 4 अंडे आम्ही घेतलेले आहेत. मग जास्त पाहिजे तर जास्त पण लावू शकता तुम्ही. आणि याच्यावरती ना मी आता जे मसाला राहिलेला होता त्याच्यामध्ये शेंगा सगळ्या आपण हे करून घेतलेत. हे बघा, याच्यामध्ये मी ओवा पण टाकून घेते आता. हा, म्हणजे व्यवस्थित लागेल तो. आणि मीठ पण थोडंसं टाकते, कारण मग अशी आपण टाकलेली आहे ना, म्हणून. तुम्ही शेंगा टाकाल ना तसं मीठ पण टाकायला लागेल. हा, कारण शेंगांना का मीठ लागलेलं नसतो ना. हे बघा, व्यवस्थित आता लावून घ्यायचं पुन्हा. तर हे बघा, शेंगा ना व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. आता याच्यावरती ना भांबरुडीचा पुन्हा पाला लावायला लागेल. तर मी जरा हात क्लीन करून घेतो आणि भांबरुडीचा पाला लावूया. हे बघा, आता भांबरुडीचा पाला ना वरती लावून घेऊया व्यवस्थित. आपण पानं काढून घेतलेले आहेत, कारण कुकर पण ना फुल आता भरलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण असं पानं व्यवस्थित लावून घ्यायला लागतील. म्हणजे ना कसा भांबरुडीच्या पालाचा एक फ्लेवर आहे ना, मस्त असं फ्लेवर येतो एक, त्याच्यासाठी भांबरुडीचा पाला लागतो. हे बघा, तो पाला आपण व्यवस्थित आता लावून घ्यायचा आहे. हे बघा, पाला ना व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता. आणि आता ना कुकरचं झाकण मारून घेऊया आपण आता.
हे बघा कुकरचं झाकण पण लावून घेतलंय व्यवस्थित. आणि याला ना 3 शिट्या करायला लागतील ना मधुरा? हो, किती करायच्या? 3 शिट्या करायच्या. हा 3 शिट्यामध्ये मधुरा बोलते व्यवस्थित होईल. तर आपण आता 3 शिट्या करून घेऊया याला. आता 3 शिट्या झाल्या ना का मग तुम्हाला दाखवतो कशी झाली पोपटी. आता पाहुणे खाताना काय पाहुणे कॅमेरा येत नाहीत, मग आता अशीच मी तुम्हाला दाखवून देते कशी पोपटी बनवायची ती. तर मित्रांनो 3 शिट्या झालेल्या आहेत ना आता? हा 3 शिट्या झालेल्या आहेत. तर आता आपण ना पोपटी आपली उतरून घेऊया. गरम आहे हा, गरम. कुकर आता उतरून घेतलेलं आहे. आणि शिट्टे झाल्यानंतर पण थोडा वेळ आम्ही थांबलो होतो कारण थोडा थंड होण्यासाठी. आणि आता बघा हे बघा किती वाफ निघाली आहे मस्त वेगळी. आणि ना एक फ्लेवर आहे ना याचा हे बघा, हे बघा मस्त पैकी शेंगा उकडले आहेत. आता पाहुण्यांच्या ताब्यात देऊन टाकूया आपण कुकर. तुम्हाला एक शेंग दाखवते मी. हे बघा व्यवस्थित हे शिजलेलं बघा, आहे. हे बघा, शेंग मस्त वेगळी शिजली आहे बघा. हे बघा अंडी पण चांगली तयार झालेली आहे. आणि भांबरुडीच्या पालाचा ना सुगंध सुगंध सुटलाय. सुटलाय हे बघा. बघा, एक हे बघा वेगळा चिकन पण शिजलेलं आहे बघा. चिकन पण व्यवस्थित हे झालेलं आहे हे बघा. मस्त वेगळी. आता ही काढून घेते मी. वाव बघ काय सुगंध आलेला आहे. बघा बटाटा पण कसं उकडलेलं आहे बघा. मस्त आणि शिजलाय ना. कुकर मधली आहे बघा. आणि आपण जर मडक्यामध्ये बनवली ना तर अशी ओली नाही होणार. मडक्यामध्ये ना सुकेल, खडखडीत वाटणार. हे बघा. भाजली जाते ना ते हे बघा, आता ही सगळी मी काढून घेते. हे बघा चिकन पोपटी कशी मस्त तयार झालेली आहे. आणि जर ही चिकन पोपटी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.